नमस्कार मंडळी. तर आज आपण अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जे विरार या शहरात असूनही अनेकांना माहिती नाही आहे. विरार म्हटलं की प्रत्येकाला जीवदानी मातेचं प्रसिद्ध मंदिरच माहिती आहे, जे की माझ्या मागेच आहे. डोंगर आहे तिथे जीवदानी मातेचं मंदिर. पण त्याच जीवदानी मातेच्या डोंगराच्या खुशीमध्ये बारुंडा देवीचं सुद्धा मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. तर आज आपण ते मंदिर बघायला जाणार आहोत. चला तर मग आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. वाव यार, किती मस्त नेचर दिसत आहे यार. स्काय बघ त्याच्यात कसा दिसतोय. बारुंडा देवीचं मंदिर विरार पूर्वेला फुलपाडा भागातील पापडखिंड धरणाच्या जवळ एका टेकडीवर आहे. विरार स्टेशनहून विरार रेल्वे स्टेशन पूर्ववरून तुम्ही शेअर रिक्षा किंवा खाजगी रिक्षाने पापडखिंड धरणाकडे जाऊ शकता. फुलपाडा स्टॉप रिक्षा तुम्हाला फुलपाडा डॅमजवळ सोडते. इथून पुढे तुम्हाला चालत किंवा खाजगी रिक्षाने मंदिराच्या पायथ्याशी जावं लागेल. वाटलं ड्रेस घालली असती तर बरं झालं असतं. किती घाबरली, तिकडे खारू काय होती. ड्रेस जाते. ही बघा, ही पण आली आहे आमच्या बरोबर. मी आता हिला घेणार. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता कच्चा आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. पण पावसाळ्यात इथली हिरवळ मनाला खूप शांती देते. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. झालं ना, आवाज तर येतोय म्हणजे आलं ना. मुख्य मंदिराजवळ जाताना मध्येच तुम्हाला गणेश मंदिर लागेल. तिथे गणेशाची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि देवीची मूर्ती आहे आणि शंकराची पिंडी देखील आहे तिथे. तर तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. बारुंडा देवी मंदिराची काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते अधिक आकर्षक वाटते. हे मंदिर पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. आजूबाजूला घनदाट झाडी, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि तो जीवदानी मातेच्या मंदिराशी जोडलेला आहे. बारुंडा देवी ही जीवदानी मातेची बहीण आहे. दोन्ही बहिणी विरारच्या याच डोंगरावर वास्तव्य केले होते. असे मानले जाते की बारुंडा देवीची मूर्ती एका प्राचीन गुहेत स्वयंभू म्हणजेच स्वतःहून प्रकट झाली आहे. त्यामुळे इथे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ऊर्जा जाणवते. हे मंदिर जीवदानी मंदिराच्या तुलनेत कमी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथे नेहमी शांतता, सकारात्मकता, ऊर्जा जाणवते. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. ते जीवदानी आणि प्रकट बहिणी तिकडे मंदिर 4 बहिणी आहेत ना त्या. जीवदानीच तिकडे आहे मंदिर. हां हां. वज्रेश्वरी, रेणुका वगैरे त्या सर्व बहिणीच आहेत. शीतलादेवी वगैरे. पार्टी तर बा हाय, कोण करणार. गुस्सा आ गया. सॉरी बोल, सॉरी बोल. काली माता, काली माता. आता अशी खाली उतरताना पाय कापताय आणि मी अवतारात आली आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच प्राचीन किंवा प्रसिद्ध किंवा हिडन अशा मंदिरांना एक्सप्लोर तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी ट्राय करेन, शोधेन आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करेन.
आणि लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय. अरे गाईज एक राहिलं, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चलो बाय बाय.